योगी, जिसको आप लोग साधु संत कहते हो, हम तो हुमायूं का बेटा अकबर कहते हैं, हम तो औरंगजेब कहते हैं, ये नहीं है हिंदू कहने के लायक। शायद ये मंदिर तोड़ने का समर्थन करने वाला आदमी है, असा आरोप ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथांच्या वरती केलाय। योगी आदित्यनाथांनी देखील शंकराचार्यांच्यावर आरोप केलेले आहेत। योगी आदित्यनाथांनी 18 जानेवारीला माघ मेळ्याच्या वेळी प्रयागराजमध्ये या अविमुक्तेश्वरांच्या जथ्यावरती एक पोलिसांचा क्रॅकडाऊन केला। या सगळ्यामधून या वादाला सुरुवात झालेली आहे आणि हा वाद आता भरपूर पेटलेला आहे। उत्तर प्रदेशमध्ये आणि एकूणच उत्तर भारतामध्ये हा वाद पेटला आहे। यामध्ये हिंदू विरुद्ध हिंदू, योगी विरुद्ध योगी किंवा साधू विरुद्ध साधू, भगवा वस्त्रधारी विरुद्ध भगवा वस्त्रधारी असं चित्र सध्या भारतात उभं राहिलेलं आहे। आणि हा वाद इथून पुढे अजून पेटत जाणार आहे, कारण 11 मार्चला आता सगळ्या भारतातल्या योगींची, साधूंची एक सभा दिल्लीला होणार आहे। त्यामुळे हा वाद नक्की काय, ही सुरुवात कुठून झाली, यामध्ये योगी आदित्यनाथ दोषी आहेत की अविमुक्तेश्वरानंद दोषी आहेत, कुणाची बाजू कुठपर्यंत बरोबर आहे आणि कुठपर्यंत चूक आहे, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। प्रयागराजमध्ये म्हणजे पूर्वीचं अलाहाबाद, या प्रयागराजमध्ये शाही स्नान होत असतं, कारण इथं गंगा आणि यमुनेचा संगम आहे। या संगमावरती शाही स्नानासाठी येत असताना ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद आपल्या जथ्यासोबत पालखीमध्ये बसून येत होते। हे पालखीमधून बसून येत असताना तिथं असलेल्या उत्तर प्रदेश पोलिसांनी ती पालखी थांबवली आणि त्यावेळेला या अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्य आणि त्यांचे सहकारी विरुद्ध योगींचे पोलीस यांच्यामध्ये एक झडप झाली, यांच्यामध्ये भरपूर वाद झाला आणि यामध्ये मग ही जे शाही स्नानासाठी चाललेले शंकराचार्य होते त्यांना थांबवलं गेलं। त्यांना थांबवल्यामुळे मग आणखीन जास्त वाद झाला आणि तो वाद चिघळत गेला। शंकराचार्यांना बाजूला घेऊन गेले आणि त्यानंतर ज्या अनेक त्यांचे जे सहकारी होते यांच्यावरती केसेस घातल्या गेल्या। या सगळ्यामुळे मग शाही स्नानाला आलेले शंकराचार्य शाही स्नान न करता परत गेले आणि ही गोष्ट देखील इतिहासात पहिल्यांदाच घडलेली आहे, कारण असं या अगोदर कधीही घडलं नव्हतं। त्यामुळे एक प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये आणि सगळीकडे ही चर्चा सुरू झाली की योगींच्या पोलिसांनी अगदी शंकराचार्यांना अडवायचं धाडस केलं आणि ही अत्यंत वाईट गोष्ट झाली। त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 जानेवारीला मग माघ मेळा प्रशासनानं म्हणजे प्रयागराजच्या प्रशासनानं एक नोटीस दिली अविमुक्तेश्वरानंद शंकराचार्यांना। त्या नोटिसीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ऑक्टोबर 2022 नंतर कोणताही शंकराचार्य ज्योतिषपीठावरती नेमला जाऊ शकत नाही, त्याचा पट्टाभिषेक केला जाऊ शकत नाही, अशा प्रकारचा एक काहीतरी ऑर्डर सुप्रीम कोर्टानं त्या अगोदरच दिलेली होती आणि त्यानुसार तुम्ही शंकराचार्य कसे आहात हे अगोदर सिद्ध करा। म्हणजे थोडक्यात शंकराचार्यांच्याकडनं त्यांच्याकडे शंकराचार्य असण्याबद्दलचे कागद मागितले किंवा प्रूफ मागितले। त्यामुळे मग हा वाद अजून चिघळला, कारण शंकराचार्यांना असं प्रकारे कुठलंही सरकार विचारू शकत नाही असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे। ते म्हणतात की शंकराचार्य कोण होणार हे शंकराचार्य ठरवतो, ते ठरवण्याचा अधिकार पीएमना किंवा सीएमला किंवा कुठल्याही सरकारला किंवा कुठल्याही कोर्टाला नाही। त्यामुळे यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही आणि स्वतः माझी म्हणजे अविमुक्तेश्वरानंद यांची जी नेमणूक होती, यांचा जो पट्टाभिषेक होता, तो सुप्रीम कोर्टानं ऑर्डर देण्याच्या अगोदर झालेला होता आणि ते गेली 40 वर्ष या शाही स्नानामध्ये सहभाग घेत आहेत। त्यामुळे आजपर्यंत त्यांना कुणी असा प्रश्न विचारला नव्हता जे विचारायचं धाडस योगी सरकारनं केलं। त्यामुळे अविमुक्तेश्वरानंद यांनी योगी आदित्यनाथांचा उल्लेख मग हुमायूंचा मुलगा अकबर असा केला। ते म्हणाले की योगी म्हणजे औरंगजेबच आहे। यानंतर मग योगी आदित्यनाथांनी देखील मग अविमुक्तेश्वरानंद यांच्यावरती चांगलाच हल्ला केला। ते त्यांना म्हणाले की क्योंकि ऐसे तमाम कालनेमी होंगे जो धर्म की आड़ में सनातन धर्म को कमजोर करने की साजिश रच रहे होंगे। कालनेनी म्हणजे हनुमानाचा वध करण्यासाठी रावणानं एका राक्षसाला पाठवलेलं होतं। हा कालनेनी आहे, तो राक्षस आहे जो आपल्याच धर्माचा सनातनचा एक प्रकारे अपमान करतोय किंवा सनातनला नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय। म्हणजे यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला आणि या वादाचा परिणाम असा झाला की संपूर्ण उत्तर भारतामध्ये योगी विरुद्ध योगी अशा प्रकारचं एक चित्र उभं राहिलं। स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे आपणा सर्वांना माहिती आहेत, आपण त्यांना सर्वांना वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये, इंस्टाग्रामच्या रील्समध्ये अनेक वेळा बघितलेल्या आहेत। त्यांनी अनेक वेळा भारतीय जनता पक्षावरती, योगी आदित्यनाथांच्यावरती आरोप केलेले आहेत। त्यांचा सध्याचा महत्त्वाचा आरोप हा आहे की योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये गोहत्या मोठ्या प्रमाणावरती होते आहे आणि या गोहत्येला सरकार जबाबदार आहे। योगी आदित्यनाथांच्या सरकारमध्ये अनेक लोक सहभागी आहेत गोहत्या करून, त्या गोहत्येतून त्याचं जे मांस आहे ते विक्री करून त्यामधून पैसा मिळवण्यामध्ये।
आणि खरोखरच भारत पूर्वी गोमांसाचं जे एक्सपोर्ट होतं त्यामध्ये 10 नंबरला 9 नंबरला होता, तो आता खरोखर 2-3 नंबरला येऊन पोहोचलाय जगामध्ये. त्यामुळं त्यांचा आरोप हा थोड्याफार प्रमाणात बरोबर देखील आहे. आणि जानेवारी 2025 मध्ये प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा झाला, या कुंभमेळ्याच्या वेळी एक चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये मला वाटतं 30 ते 40 लोकांचा मृत्यू झालेला होता. या चेंगराचेंगरीला देखील योगी आदित्यनाथ जबाबदार आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असं अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते. त्यानंतर अनेक वेळा त्यांनी योगी सरकारची, मोदी सरकारची, त्यांच्या धोरणांची, त्यांच्या हिंदू विरोधी धोरणांची निर्भत्सना केलेली आहे, त्यावर टीका केलेली देखील आहे. त्यामुळं अनेक वेळा अविमुक्तेश्वरानंद विरुद्ध भारतीय जनता पक्ष असं चित्र अनेक वेळा दिसत असतं, पण तरी देखील बीजेपीच्या दृष्टीनं बाकी ठिकाणी मॅच मारणं जेवढं सोपं आहे तेवढं अविमुक्तेश्वरानंद यांच्यासमोर चालत नाही. याचं कारण काय, तर जुलै 2024 मध्ये एक घटना घडलेली होती. मुंबईमधल्या जिओ सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होतं. अर्थात या लग्नाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं गेलेले होते आणि नरेंद्र मोदी जेव्हा जिओ सेंटरमध्ये गेले, त्यांनी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची भेट घेतली आणि त्यानंतर लगेचच ते पुढच्या बाजूला गेले, कारण त्यांना अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणजे शंकराचार्य दिसलेले होते. मोदी स्वतः तिथे गेले, त्यांनी अविमुक्तेश्वरानंद यांचे पाय धरले, त्यांचे दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग शंकराचार्यांनी आपल्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ काढून मोदींच्या गळ्यात घातली. त्यामुळे ज्यांच्या समोर मोदी देखील झुकतात किंवा ज्यांच्या समोर त्यांचे पाय धरतात, अशा अविमुक्तेश्वरानंद यांच्या विरोधात जाऊन लढणं हे भारतीय जनता पक्षाला तेवढं सोपं जात नाहीये. आणि आता हे वातावरण अजून जास्त चिघळत चाललंय आणि त्यामुळे असा एक प्रश्न निर्माण झालाय की खरोखर सरकारला या शंकराचार्यांच्या कार्यामध्ये, त्यांच्या धर्मपीठामध्ये किंवा एकूणच धर्माचे जे काही अधिकार आहेत त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे का? योगी आपली मर्यादा ओलांडतायत का? योगी मुद्दाम हिंदूंच्या विरोधी क्रॅकडाऊन करतायत का? त्याशिवाय मागच्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की मणिकर्णिका घाट वाराणसी मधला जो अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला होता, तो देखील पाडला गेला आणि त्याच्याबद्दलची कोणतीही माहिती तिथल्या लोकांना दिली गेलेली नव्हती. या सगळ्या गोष्टींच्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध लोकांच्या मध्ये रोष आहे. आता अर्थातच याच्या विरोधात मग अखिलेश यादव, उत्तर प्रदेश काँग्रेस हे सगळे आरोप करतायतच की उत्तर प्रदेश मधलं सरकार हिंदू विरोधी आहे. बघा, विचार करा, योगी आदित्यनाथांचं सरकार हिंदू विरोधी आहे असं म्हणण्या इतपत योगी आदित्यनाथांनी अशा काही गोष्टी केलेल्या आहेत. या संपूर्ण मुद्द्यावरती तुमचं काय मत आहे? खरोखर योगी सरकार चुकतंय का? योगी सरकार आपल्या मर्यादांच्या पलीकडे जाऊन काम करायचा प्रयत्न करतंय का? याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.